नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे। तर पहिला प्रश्न पहा, तंत्रज्ञानावर आधारित डीजी रोवर विशेष भूसर्वेक्षण मोहीम भूसर्वेक्षण आणि सीमांकनासाठी कोठे सुरू करण्यात आली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे 10 जुलै, ऑप्शन नंबर 2। प्रश्न क्रमांक 3, जगातील लोकसंख्या केव्हा 5 अब्ज झाली? याचं योग्य उत्तर आहे 1987, कारण 11 जुलै 1987ला 5 अब्ज लोकसंख्या झाली। तर बघा, जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 2026, 11 जुलै 1987 रोजी ती 5 अब्ज झाली, म्हणून 11 जुलै ही तारीख निवडली गेली। 1990 पहिल्यांदा अधिकृतरित्या साजरा। सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे भारत। जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे व्हॅटिकन सिटी। थीम बघा यावर्षीची 2026, रिलीजिंग द होप अँड ॲस्पिरेशन ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर। जगातील एकूण लोकसंख्या सुमारे 8.2 ते 8.3 अब्ज बिलियन। जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे 5 देश बघा 2026 नुसार अंदाजे: भारत 1.47 अब्ज, चीन सुमारे 1.41 अब्ज, अमेरिका सुमारे 349 दशलक्ष, इंडोनेशिया 287 दशलक्ष, पाकिस्तान 259 दशलक्ष। प्रश्न क्रमांक 4 पहा, दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तराखंड, ऑप्शन नंबर 3। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारताचे पहिले ऑफशोर ऑफटियर विमानतळ कोठे बांधले जाईल? करेक्ट उत्तर आहे पालघर, ऑप्शन नंबर 4। प्रश्न क्रमांक 6 पहा, हवामान आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी क्लायमेट मॉडेल कोणी विकसित केले? उत्तर आहे IIT खरगपूर, ऑप्शन नंबर 2। प्रश्न क्रमांक 7 आहे, सदर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती झाली? याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जसवीर सिंग मान। प्रश्न क्रमांक 8, तिसरी भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद ऑस्ट्रेलियातील कोणत्या शहरात पार पडली? याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2, मेलबर्न। प्रश्न क्रमांक 9 आहे, दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची पायाभरणी कोठे करण्यात आली? याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2, मध्य प्रदेश। आणि कुठे मध्य प्रदेशमध्ये? तर शिवपुरी म्हणून आहे, तिथे करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, 2026 मध्ये अकॅडमी ऑफ अचीवमेंटने सन्मानित करण्यात आलेले पहिले भारतीय संगीतकार कोण ठरले आहेत? याचं योग्य उत्तर आहे AR रहमान, ऑप्शन नंबर 4। प्रश्न क्रमांक 11, नारी शक्ती वंदन रन कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते? करेक्ट उत्तर आहे युवा व व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे।